नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे YouTube चॅनल सुगंधा घडी टॉक्स. माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, राज्याच्या वेगवेगळ्या कारागृहांमध्ये वर्षानुवर्षे बंदिवान कैदी हे खितपत पडलेले आहेत. मात्र काही विशिष्ट प्रवर्गातील कैद्यांना आणि जे काही निकषांची पूर्तता करतील अशा कैद्यांना राज्यमाफी दिली जाणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार ही राज्यमाफी दिली जाणार आहे. कारागृहातील कैद्यांच्या वर्तनातील सुधारणा हा या राज्यमाफीचा मुख्य निकष असणार आहे आणि त्यामुळे ज्यांना राज्यमाफी दिली गेलेली आहे असे कैदी शिक्षेचा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच आपल्या घरी परतलेले आहेत. त्यामुळे कारागृहाचे जे ब्रीदवाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरणार आहे. मात्र ही राज्यमाफी कैद्यांच्या एकूण शिक्षेच्या कालावधीच्या 1/3पेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता कारागृह प्रशासनाला घ्यावयाची आहे. शिवाय ज्या कैद्यांना देहांताची शिक्षा झालेली आहे मात्र त्याचं रूपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केलं गेलेलं आहे अशा कैद्यांना 14 वर्ष शिक्षा भोगल्यानंतरच राज्यमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र जे कैदी कलम 433 मध्ये ज्यांचा समावेश होत नाही अशा कैद्यांना 10 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर राज्यमाफीचा लाभ मिळणार आहे. शिवाय ज्या कैद्यांना राज्यमाफीचा जो आदेशाचा दिनांक आहे त्यापूर्वी जामीन मंजूर झालेला आहे अशा कैद्यांना देखील राज्यमाफीचा लाभ घेता येणार आहे. आता कोणत्या कैद्यांना राज्यमाफीचा लाभ मिळणार नाही ते आपण पाहूया. 1. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 106 ते 110 अंतर्गत कारागृहात असलेले बंदी म्हणजे ज्यांच्यावर चॅप्टर केसेस आहेत. 2. भारतीय दंड संहितेमधील कलम 121 ते 130 अंतर्गत शिक्षा झालेले बंदी ज्यांच्यावर राज्यविरोधी कारवाईचे गुन्हे आहेत. 3. केंद्रीय अधिनियमान्वये शिक्षा झालेले बंदी. 4. मोक्का कायदा पोक्सो कायदा अंतर्गत शिक्षा झालेले बंदी. 5. दहशतवादी कारवायांमध्ये समाविष्ट बंदी. 6. संचित रजेकरता अपात्र ठरणारे बंदी. 7. दिवाणी बंदी. 8. किशोर सुधारालयातील मुले. 9. कारागृहातील वर्तन बेशिस्तीचे किंवा असमाधानकारक असलेले बंदी. आता शिक्षेचा कालावधी आणि राज्यमाफीचं प्रमाण किती आहे ते आपण पाहूया. 1 महिना किंवा 1 महिन्यांपेक्षा अधिक परंतु 3 महिन्यांपेक्षा कमी 5 दिवस. 3 महिने किंवा 3 महिन्यांपेक्षा अधिक परंतु 6 महिन्यांपेक्षा कमी 1 महिना. 6 महिने किंवा 6 महिन्यांपेक्षा अधिक परंतु 1 वर्षांपेक्षा कमी 3 महिने. 1 वर्ष किंवा 1 वर्षांपेक्षा अधिक परंतु 2 वर्षांपेक्षा कमी 4 महिने. 2 वर्ष किंवा 2 वर्षांपेक्षा अधिक परंतु 3 वर्षांपेक्षा कमी 5 महिने. 3 वर्ष किंवा 3 वर्षांपेक्षा अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा कमी 6 महिने. 4 वर्ष किंवा 4 वर्षांपेक्षा अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा कमी 7 महिने. 5 वर्ष किंवा 5 वर्षांपेक्षा अधिक परंतु 6 वर्षांपेक्षा कमी 8 महिने. 6 वर्ष किंवा 6 वर्षांपेक्षा अधिक परंतु 7 वर्षांपेक्षा कमी 9 महिने. 7 वर्ष किंवा 7 वर्षांपेक्षा अधिक परंतु 8 वर्षांपेक्षा कमी 10 महिने. 8 वर्ष किंवा 8 वर्षांपेक्षा अधिक परंतु 9 वर्षांपेक्षा कमी 11 महिने. 9 वर्ष किंवा 9 वर्षांपेक्षा अधिक परंतु 10 वर्षांपेक्षा कमी 12 महिने. 10 वर्ष किंवा 10 वर्षांपेक्षा अधिक परंतु 11 वर्षांपेक्षा कमी 13 महिने. 11 वर्ष किंवा 11 वर्षांपेक्षा अधिक 14 महिने. जन्मठेप 15 महिने. सदरचा गृह विभागाचा दिनांक 13 मार्च 2024 रोजीचा शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहे. मित्रहो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.